जय शिवराय शेतकरी भावांनो, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना या योजना आपल्यासाठी इतक्या महत्त्वाच्या झालेल्या आहेत का? हा कधी-कधी प्रश्न पडतो. काल आपण एक व्हिडिओ केला होता नमो शेतकरी योजनेच्या बाबत. आता आपला त्यामध्ये सांगण्याचा उद्देश काय होता आणि त्यावर काही आपल्या शेतकरी भावांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या भावनांची उत्कंठा किती आहे या योजनाबद्दल, हे यावरून लक्षात येते. पण आपण दुसऱ्याही काही गोष्टी आहेत की त्या गोष्टीवर पाहिजे तेवढा भर देत नाहीत. मात्र आपण या योजनांच्या आहारी किती गेलोत हे यावरून असं मला वाटत आहे. आता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यावर तुम्ही वेगळा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता, कारण तुमच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातूनच या योजनांची काय उत्कंठा आहे हे लक्षात येतं. आता त्यामध्ये काही आपल्या शेतकरी भावांनी कालचा जो व्हिडिओ होता, आता मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, तुम्ही जर बघितला नसेल तर माझा सांगण्याचा उद्देश काय होता आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया काय दिलेल्या आहेत, म्हणजे यावरून हे लक्षात येतं की या योजनांच्या आहारी आपण किती गेलेलो आहोत. पण यापेक्षा आपल्याला बऱ्याच दुसऱ्या काही गोष्टी आहेत की त्या माध्यमातून आपल्याला एक आपला स्वतःचा शेतकरी म्हणून काय व्हायला पाहिजे, काय असायला पाहिजे, याचा सुद्धा विचार प्रत्येक शेतकऱ्यानं करायला पाहिजे. आता थोडक्यात सांगतो की माझा कालचा जो काही उद्देश होता सांगण्याचा, की आपला जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे 8वा, तो आतापर्यंत आलेला नाही. त्याबद्दलची कोणत्याही प्रकारची घोषणा नाही हे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. तरी पण काही जणांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही बघितल्या असत्या तर तुमच्या लक्षात आले असतील. मात्र माझा सांगण्याचा उद्देश होता की जो हप्ता अद्यापपर्यंत आलेला नाही, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत, त्याचा प्रचार चालू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले आणि तिथं प्रचारामध्ये त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये सुद्धा देऊ. आता माझा सांगण्याचा उद्देश होता की तुम्ही ज्या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद केलेत, पडताळणी केली, केवायसी केली आणि त्याच्यातून बऱ्याचशा लाडक्या बहिणी वगळल्या गेलेल्या आहेत, त्या लाडक्या बहिणींना अगोदर द्या. 2100 तर राहिले वेगळे, पण हे 1500च अगोदर द्या, असा माझा सांगण्याचा उद्देश होता. आता त्यामध्ये बऱ्याच महिलांची, लाडक्या बहिणींची केवायसी केल्याच्या नंतर पुन्हा त्या पात्र ठरलेले आहेत, मग त्यांचे जे काही 2-3 महिन्याचे मागचे पैसे मिळालेले नाहीत, आता ते एकखट्या 4500 रुपये मिळणार आहेत आणि ते मिळायला पाहिजे, त्याच्यात काय आपलं दुमत नाही, ते मिळू नाही असा काही उद्देश नाही. नमो शेतकरी योजना असो, पीएम किसान योजना असो की लाडकी बहीण योजना असो, मात्र आपल्याला त्याची उत्कंठा एवढी का, हा मला प्रश्न पडतो. आणि नमो शेतकरी बद्दल या घोषणामध्ये, या प्रचारामध्ये त्यांनी त्याबद्दलचा एकही शब्द काढला नाही की नेमका नमो शेतकरीचा हप्ता किती तारखेला येणार आहे, आणि ते त्यांनी बोलणं गरजेचं आहे, कारण त्याची वेळ निघून चाललेली आहे, असा माझा सांगण्याचा उद्देश होता. पण बऱ्याच जणांनी एवढी उत्कंठा लागली की प्रत्येकाला वाटतं की लगे व्हिडिओ तसा राईट टाइमच सांगायला पाहिजे, तारीखच सांगायला पाहिजे. मात्र तशी शासनाकडूनच जाहीर नाही झाल्यावर सांगणारा तरी कसा सांगेन. काही जणांनी जरा वेगळ्याच प्रतिक्रिया दिल्या होत्या, मात्र एवढीही उत्कंठा अशा योजनांची असू नये असं मला वाटत आहे. पण एक लक्षात घ्या, समजा नमो शेतकरी असेल तर त्या योजनेचे आपल्याला वर्षाला 6000 रुपये मिळतात. पीएम किसान योजना आहे तिचे 6000 रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेचे हे सुद्धा 18000 रुपये वर्षाला मिळतात. आता याचं टोटल लावा तुम्ही आणि मला सांगा, तुम्ही कोणती शेती करीत असताल, तुम्ही कोणी ऊसाची करीत असताल, कोणी सोयाबीन करीत असेल, कोणी कापसाची शेती करीत असेल, आपल्या जर शेतीमालाच्या उत्पादनामध्ये 1-2 क्विंटल न वाढ झाली, किंवा ऊसामध्ये असेल शेती तर त्याच्यात 1-2-4 टनानं वाढ झाली आणि त्याला जो काय आज मिळणारा भाव आहे त्या भावामध्ये जर समजा 1000 रुपये 2000 रुपयानं जर भाव वाढ झाली तर आपला किती फायदा होऊ शकतो याचा विचार कोणीच करायला तयार नाही. मात्र या योजनांची इतकी वाट बघतात की मला कालच्या त्या कमेंट वाचून नवल वाटायला लागलं की आपले शेतकरी एवढे या योजनांच्या मागे का धावतायत. या योजना म्हणजे सरकारनं आपल्याला एक देऊ केलेली मदत आहे. ती योजना म्हणजे दुसरं काय आहे की एक शेतकऱ्यांना मदत म्हणून दिलेली, त्यावर आपलं काही जीवन भागणार नाही, कारण ती एवढी मोठी रक्कम नाही की आपल्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज पडणार नाही
आणि त्या योजनाचे पैसे आले म्हणजे आपल्याला कोणतं काम करण्याची गरज पडणार नाही असं तर काही नाही, पण तरी एवढी उत्कंठा का, हा प्रश्न मला पडतोय. त्यामुळं या योजना तर मिळणारच आहेत, त्या मिळायलाही पाहिजे, माझं त्याबद्दल दुमत नाही, मात्र त्या वेळेवर मिळायला पाहिजे असा त्या व्हिडिओचा उद्देश होता. मात्र काही जणांनी त्यावर ज्या काही प्रतिक्रिया गेल्या तर त्याबद्दल जरा वाईट वाटतंय. मात्र प्रतिक्रिया देताना सुद्धा विचारपूर्वक दिल्या पाहिजे, माहिती पूर्ण ऐकली पाहिजे, कारण पूर्ण ऐकल्याच्या नंतरच सगळ्या गोष्टी ह्या आपल्या लक्षात येत असतात. आणि एक महत्वाचा मुद्दा सांगायचं म्हणजे आपण काही बरेचसे युट्यूब चॅनल वेगवेगळ्या प्रकारच्या पीक विमा ह्या तारखेला येणार, लगेच येणार, शेतकऱ्याच्या खात्यात येणार, 2,000 रुपये दुपारच्यालाच मिळणार, PM किसानचे मिळणार, लाडकी बहीणचे मिळणार, अशी कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीत. ज्या काही सरकारी व्यवस्था आहेत या व्यवस्थावर बोलण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि कालचा मुद्दा तोच होता की एकनाथराव शिंदे साहेब हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रचारामध्ये 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ म्हणाले, पण नमो शेतकरी हप्त्याचं काहीच बोलले नाही. त्यावर तो व्हिडिओ होता, मात्र तो समजला नाही बऱ्याच जणांना आणि त्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या असतील. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.